जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर गेल्या वर्षभरापासून भरती स्थगित झाल्याने त्याविरोधात आज पसधारक पात्र विद्यार्थी आणि विविध संघटनांच्या वतीने नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले आहे। न्यायालयाच्या निर्णयाचा हवाला देत शासनाने ही भरती रोखून ठेवली आहे, मात्र न्यायालयाच्या निर्णयात तसा कोणताही स्पष्ट उल्लेख दिसत नसल्याचा दावा आदिवासी विद्यार्थ्यांकडून केला जात आहे। याबाबत नाशिक येथे आंदोलन करून कुठलाही न्याय न मिळाल्यानेच आता जिल्हा पातळीवर आंदोलन केले जात आहे। 17 संवर्गाची भरती कायम व्हावी अशी मागणी करण्यात आली। तसे निवेदन देखील नंदुरबार जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे। 3 ते 4 दिवसात याबाबत कार्यवाही न झाल्यास ग्रामपंचायत स्तरापासूनच आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। आम्ही जमलेले सर्व पेसा पात्रधारक विद्यार्थी, सामाजिक संघटना, कार्यकर्ते व इतर सर्व आदिवासी विद्यार्थी इथे जमण्याचं आपलं मोर्चाचं एकच कारण आहे की गेल्या 1 वर्षापासून आपली पेशा भरती स्थगित झालेली। त्याच्यामध्ये आपलं कोर्टाच्या सरकारला जर विचारलं ते सांगतात की कोर्टाची परमिशन नाही, कोर्टाने स्थगिती दिली नाही। पण जर त्या कोर्टाचा जो आदेश आहे त्याचा जर स्टडी केला त्यांनी कुठेही असं म्हटलं नाही की पेशा भरतीवर स्थगिती द्या, पण सरकारने त्या गोष्टीवर स्थगिती दिली। आम्ही सरकार मागच्या 1 वर्षापासून मंत्रालय स्तरावर बैठक झाला, खूप झाला, पाठपुरावा केला, पण सरकार ते आपल्या मागणीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहे। म्हणून आज आम्ही गेल्या 21 दिवसापासून नाशिकला आमरण उपोषण चालू होतं, पण नंतर तिथे बी काही झालं नाही कारणाने आम्ही जिल्हा पातळीवर करायचं नियोजन केलं। आज आम्ही इथं सर्व जमलेले होते, निवेदन दिलं। आमची एकच मागणी होती की 17 संवर्गाची पेशा भरती ही कायमस्वरूपी व्हायला पाहिजे। त्यासाठी कलेक्टर साहेबांनी आमची दखल घेतली, तिथं आम्ही निवेदन दिले। त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की लवकरात लवकर तुमचा जो विषय आहे तो तातडीने आम्ही पुढे पाठवण्याचा प्रयत्न करू। तर आमची एकच इच्छा आहे, जर पुढे साहेबांनी दिले 3 ते 4 दिवसामध्ये ते नाही होणार तर आम्ही हे आंदोलन अति तीव्र करणार। ग्रामसभा, पंचायत समिती, आमचे रस्ते जे आहे ते सर्व आम्ही बंद पाडू। We'll be right back.